नमस्कार. शिक्षण ही एक गरज आहे, एक निकड आहे, आवश्यकता आहे, मजबुरी नाही, या लाचारी नाही, या ताण व्यवस्था नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. शिक्षण ही एक गरज आहे, एक निकड आहे, आवश्यकता आहे. शिक्षण शिकणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. जीवन सुंदर व्हावे म्हणून शिक्षण हे गरजेचं आहे, आवश्यक आहे, निकडीचं आहे. शिक्षण शिकणे एक लाचारी नाही, मजबुरी नाही, या कोणत्याही प्रकारचा ताण नाही. म्हणून शिक्षण ही मजबुरी नाही, ताण नाही, या व्यवस्था नाही. शिक्षण म्हणजे जीवन सुंदर करणे होय. शिक्षण ही गरज आहे, आवश्यकता आहे, निकड आहे. म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण शिकणे म्हणजे ताण वाटू नये, शिक्षण शिकणे म्हणजे मजबुरी वाटू नये, शिक्षण शिकणे म्हणजे व्यवस्था वाटू नये, शिक्षण शिकणे म्हणजे लाचारी वाटू नये. शिक्षण शिकणे म्हणजे त्यांना तापदायक वाटू नये, या त्यांना कोणतेही टेन्शन येऊ नये. तर त्यांनी आनंदाने, प्रसन्नतेने, खुशीने, आवडीने, गोडीने शिक्षण शिकला पाहिजे. काहीतरी करायचे, काहीतरी बनायचे, काहीतरी व्हायचे, जीवन सुंदर करायचे, जीवन छान छान करायचे, जीवन मस्त मस्त करायचे, या उद्देशाने त्यांनी शिकलं पाहिजे, या उद्देशाने त्यांनी घडलं पाहिजे. आपलं ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं जीवन सुंदर करण्यासाठी, आपल्याला हवे ते पाहिजे ते मिळवण्यासाठी, या विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण असणे आवश्यक आहे. शिक्षणच आपलं जीवन सुंदर करू शकते, शिक्षणच आपल्याला घडवू शकते, शिक्षणच आपलं जीवन सुंदर करू शकते. म्हणून शिक्षण शिकणे गरज आहे, गरजेचं आहे. शिक्षण शिकणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी एक छंद म्हणून, एक आवड म्हणून, एक गोडी म्हणून, एक गरज म्हणून, एक निकड म्हणून शिक्षण शिकावं. धडपड व तळमळ ठेवून, ध्यास ठेवून, स्वप्न ध्येय ठेवून, इच्छा तयारी ठेवून, आवड गोडी ठेवून, सुंदरता ठेवून, माणुसकी ठेवून, नम्रता ठेवून, विनम्रता ठेवून, धीर धैर्य ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, संयम सहनशीलता ठेवून, स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून, धाडस ठेवून, हिंमत ठेवून, जाण ठेवून, कर्तव्य जबाबदारी ठेवून शिक्षण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. सतत परिश्रम करून, सतत कष्ट करून, मेहनत करून त्यांनी संघर्ष केला पाहिजे, खडतर अभ्यास केला पाहिजे, छान छान अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाने सर्व काही मिळते, अभ्यासाने सर्व काही प्राप्त होते. म्हणून अभ्यास केला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, खडतर अभ्यास केला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनो, आवडीने शिका, गोडीने शिका. शिक्षण आवडीने शिकलं पाहिजे, गोडीने शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे टाइमपास नाही, शिक्षण म्हणजे हिंडणे फिरणे नाही, शिक्षण म्हणजे केवळ नापास पास होणे नाही, शिक्षण म्हणजे गप्पा मारणे नाही, शिक्षण म्हणजे मुलांसोबत वेळ घालवणे नाही, शिक्षण म्हणजे बंधन नाही, शिक्षण म्हणजे एक ताण नाही, शिक्षण म्हणजे मजबुरी नाही, शिक्षण म्हणजे टेन्शन नाही, शिक्षण म्हणजे व्यवस्था नाही, शिक्षण म्हणजे लाचारी नाही, शिक्षण म्हणजे व्यवस्था नाही. शिक्षण म्हणजे एक सुंदर जीवन अंकुर होय. शिक्षण म्हणजे जीवन सुंदर करणारा, रंगमय करणारा, छान छान करणारा एक अंकुर होय. शिक्षण म्हणजे एक प्रगती, विकास करणारी तिजोरी होय. शिक्षण म्हणजे सुंदर प्रकाश होय, छान प्रकाश होय. शिक्षण म्हणजे प्रगती विकासाचा कारंजा होय. शिक्षण म्हणजे हवे ते देणारा, पाहिजे ते देणारा, जीवन सुंदर करणारा मार्ग होय. म्हणून शिक्षणाने सर्व काही मिळते, शिक्षणाने सर्व काही
प्राप्त होते. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. आवडीने गोडीने शिक्षण शिकलं पाहिजे. इमानदारीने प्रामाणिकपणे शिक्षण शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये व्यसनाला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये पैशाला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये नक्कलपणाला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये कोणत्या अयोग्य गोष्टीला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये अस्वच्छतेला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये स्वार्थीपणाला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये कपटपणाला महत्त्व असू नये. शिक्षणामध्ये भेदभावाला महत्त्व असू नये. पण शिक्षण ही निर्मळ, पवित्र, सुंदर, छान असलं पाहिजे. शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे. शिक्षण ही चांगल्या गुणवत्तेनुसार असलं पाहिजे. शिक्षण ही सुंदर असलं पाहिजे. सुशिक्षण असलं पाहिजे. चांगलं शिक्षण असलं पाहिजे. दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. स्वतंत्र मन ठेवून स्वतंत्रपणे शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण शिकताना मनात संकोच असू नये. मनात भीती असू नये. मनात घाबरटपणा असू नये. मनात काकूपणा असू नये. कोणत्याही प्रकारचा संशय असू नये. कोणत्याही प्रकारची मजबुरी असू नये. कोणत्याही प्रकारची व्यवस्था असू नये. कोणत्याही प्रकारचा नाटकीपणा असू नये. कोणत्याही प्रकारचा नकलीपणा असू नये. कोणत्याही प्रकारचा ढोंग असू नये. तर शिक्षण ही प्रामाणिकपणाने इमानदारीने शिकलं पाहिजे. सत्यता असली पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. निष्ठा असली पाहिजे. चांगुलपणा असला पाहिजे. धीर असला पाहिजे. धैर्य असलं पाहिजे. जाणीव असलं पाहिजे. तर शिक्षण आपलं जीवन सुंदर करते, छान करते, रंगमय करते, छान छान करते. कोणत्याही विद्यार्थ्यांनी, कुठल्याही विद्यार्थ्यांनी, कोणत्या जातीचा असो, कोणत्या वर्गाचा असो, लहान असो का मोठा असो, श्रीमंत असो या गरीब असो, कोणता विद्यार्थी असो, त्याने तळमळीने धडपडीने शिकला पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. आपलं स्वप्न ध्येय पूर्ण केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी, कोणत्या विद्यार्थ्यांनी तळमळीने धडपडीने शिकला पाहिजे. आवडीने गोडीने शिकला पाहिजे. आपला उद्देश हेतू साध्य केला पाहिजे. आपला उद्देश हेतू चांगला ठेवून, सुंदर ठेवून शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण शिकलं पाहिजे. तरच जीवन सुंदर होईल. जीवन छान छान होईल. जीवन मजेदार होईल. जीवन रंगतदार होईल. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. झटा राबा, संघर्ष करा. आपला हेतू, आपला उद्देश पूर्ण करा. जबरदस्तीने शिक्षण घेऊ नका. कुणाचं ऐकून शिक्षण शिकू नका. तर स्वतःच्या आवडीने, स्वतःच्या इच्छेने शिक्षण शिका. कारण जबरदस्तीने शिक्षण शिकता येत नाही. आई वडील म्हणले म्हणून, या कोणी म्हणले म्हणून, या शिकायचे म्हणून, केवळ शिकायची म्हणून, या केवळ टाइमपास करायचा म्हणून, या केवळ पास व्हायचे म्हणून, या आईवडील म्हणले म्हणून शिकायचं, या मजबुरीने शिकायचं, या लाचारीने शिकायचं. यामुळे शिक्षण शिकता येत नाही. यामुळे काही मिळत नाही. यामुळे ज्ञान मिळत नाही. यामुळे यश मिळत नाही. यामुळे जीवन सुंदर होत नाही. म्हणून शिक्षण शिका आवडीने गोडीने. स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी, स्वतःचं जीवन छान छान करण्यासाठी, स्वतःचं अज्ञान दूर करण्यासाठी, स्वतःला शहाणा समजदार बनवण्यासाठी, स्वतःला सुंदर बनवण्यासाठी, स्वतःला छान छान बनवण्यासाठी. कारण जीवन जसं हे सुंदर आहे, छान आहे, रंगमय आहे, तसे हे संकटमय सुद्धा आहे, समस्यामय सुद्धा आहे. संकट येतात, अडचणी येतात. जीवन हे दुःखमय सुद्धा आहे, कटकटी आहे. या जीवनात कटकट आहे, रटरट आहे, अडचणी आहेत, समस्या आहेत. जीवन हे संघर्ष आहे. जीवन हे युद्ध आहे, लढा आहे. म्हणून असं हे जीवन सुंदर करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, रंगमय करण्यासाठी, मजेदार करण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावे लागणार, शिक्षण शिकावे लागणार. म्हणून विद्यार्थ्यांनो, एक मजबुरी म्हणून, एक लाचारी म्हणून, एक बंधन म्हणून शिक्षण शिकू नका. तर एक आपलं जीवन सुंदर करायचे म्हणून, आपलं जीवन छान छान करायचे म्हणून, आपलं जीवन रंगतदार करायचे म्हणून, आपलं जीवन मजेदार करायचं म्हणून शिक्षण घ्या, शिक्षण शिका. तर तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल, तुमचं छान छान होईल. म्हणून एक आवड म्हणून, एक इच्छा म्हणून, एक
एक छंद म्हणून शिक्षण शिका आणि आपला हेतू, आपलं ध्येय साध्य करा. आपलं जीवन सुंदर करा, आपलं जीवन छान छान बनवा. म्हणून विद्यार्थ्यांनो, संकल्प करा, पक्का निर्णय घ्या, स्वप्न ध्येय पक्के ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा, छान छान करा, रंगमय करा. चांगले शिक्षण घेऊन, सुंदर शिक्षण घेऊन, दर्जेदार उत्तम शिक्षण घेऊन आपलं जीवन सुंदर करा, छान छान करा, रंगमय करा. त्यासाठी कष्ट मेहनत करावी लागेल, त्यासाठी वाचन करावं लागेल, लिखाण करावं लागेल, सराव करावा लागेल, मेहनत करावी लागेल. म्हणून मेहनतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मेहनत करा, कष्ट करा, संघर्ष करा आणि चांगलं शिक्षण शिका. आवडीने, गोडीने, इच्छा तयारीने शिक्षण शिका. तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान. लक्षात ठेवा, शिक्षण ही एक गरज आहे, शिक्षण ही निकड आहे, शिक्षण आवश्यकता आहे, शिक्षण ही मजबुरी नाही, लाचारी नाही, ताण नाही, काही व्यवस्था नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.